अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। जोडमोहा बसस्थान चौकात ऑटोमोबाईल दुकानाला आग। जोडमोहा तालुका कळप बसस्थान चौकातील एमएच-29 ऑटोमोबाईल गॅरेज शॉर्ट सर्किटमुळे सोमवारी मध्यरात्री 12च्या सुमारास आग लागली। या घटनेची माहिती मिळताच जोडमोहा येथील पोलीस पाटील सौ. सुमनताई राजूरकर यांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आले व यवतमाळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। या आगीला नियंत्रण करण्याकरिता कमीत कमी 2 तास लागले। एमएच-29 ऑटोमोबाईल दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। या दुकानातील या आगीत अंदाजे 5 लाख रुपये जवळपास नुकसान झाले आहे। या दुकानाचे संचालक अमोल ठोंबरे राहणार कळब असे नाव आहे। सदर घटनास्थळी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार प्रशांत कांबळे यांचा मार्गदर्शन खाली एसआय रणजित जाधव, लखन पवार, अविनाश वाघाडे चालक भेट देऊन पंचनामा करण्यात आला। पुढील तपास चालू आहे। कळब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण सह ज्ञानेश्वर धनफुले, जोडमोहा सर्कल प्रतिनिधी।